अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 42 आमदार कसे निवडून येतात या राज ठाकरेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं। काल अजित पवारांनी बोचरी टीका केली आणि त्यानंतर आज अमित ठाकरेंनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय। माझ्या पहिल्या निवडणुकीवरून माझं मूल्यमापन करू नका तर शेवटच्या निवडणुकीवरून मूल्यमापन करा असं सुद्धा अमित ठाकरे म्हणाले। तर राज ठाकरेंना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही अशी टीका अजित पवार यांनी केलेली होती। अजित पवार 42 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42 कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात। मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे, न समजण्याच्या पलीकडची। आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही। आमची एक जागा आली, आम्ही काय करायचं? अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता। त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता। माझ्याही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं, दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं। जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही, जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे। मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी, तर मला वाटतं राजसाहेबच देतील त्याच्यामुळे। पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाहीये, खूप शिकलो या निवडणुकीत। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही। माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे।